तर यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिलच्या बॅट मधून हा धमाका येतोय, षटकार. कुणाल गडगेवरती आक्रमण केलं. ज्या कुणाल गडगेनं आतापर्यंत 3 मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडली, त्या कुणालवरती आक्रमण केलं. आणि खरं तर ऋषी आणि त्याचबरोबर कपिल हे 2 बॅट्समन तुम्ही पाहिले मैदानावरती. एकूण 12 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. चला डीजे या, माईक भेटलाय आपला. शक्यतो माईक कोणी घेऊन जात नसतं. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. थोडं क्लायमेट चेंज झालं, आपण थोडं चेंज व्हा आणि लवकर स्पीडअप करा, कारण यानंतर अजून आपल्याला एकूण आतापर्यंत 8 मॅचेस कव्हर करायचे. सेमी फायनल, 2 फायनल, 1 आणि एकूण ह्या 5 मॅच, अशा प्रकारे 8 मॅच आपल्याला आज कव्हर करायचे इथनं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूनं टायमिंगच्या बाबतीत सतर्क राहा. जेवढा वेळ कमी लागेल तेवढा प्रयत्न करा, जेणेकरून आपली स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकतो आपण. चांगला बॉल पडल्यानंतर आउटस्विंग झाला, बाहेरच्या दिशेला आला. अगदी चांगली लेंथ होती. पहिला फलंदाज ऑन साइड मध्ये जास्त स्ट्रॉंग आहे आणि शपळून खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफस्विंगच्या बाहेर चेंडू फेकला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला त्याला काढला. सुंदर गोलंदाजी. बॅकशीट लागली पुन्हा एकदा समोर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडू अडवलाय. ऋषी मात्रे. त्यानंतर इकडे ऋषी दुधकर आणि कपिल फुलोरे असे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. कपिल खेळतोय एकूण 7 वरती, तर ऋषी खेळतोय एकूण 6 वरती. मागच्या मॅच मध्ये देखील संघर्ष चांगला होता, परंतु हा चेंडू चांगला आहे. एक सिंगल भेटली, डबलचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल वरती प्राधान्य मांडलंय. खरं तर या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं, प्रथम बॅटिंग करताना भूमी 11 संघाने 60 धावा केल्या होत्या. एक हाईस्ट टोटल त्याने नोंदवली आजच्या या लीग मध्ये. खरं तर 2025च्या लीग मध्ये प्रथमच एक अर्धशतक खेळी पाहायला मिळाली चिंट्या मात्रेच्या बॅटमधून. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. स्क्रीन समोर अगदी जजमेंट चांगलं होतं, झेल टिपलाय. पहिला खेळ अर्थात ऋषी बॅक टू द डगआउट. रोहित पाटील म्हटलं की काल रोहित शर्मा ज्यानं 50वं शतक ठोकलं, शतकाचं अर्धशतक पूर्ण केलं. खरं तर विराट कोहली सोबत पार्टनरशिप चांगली झाली. काल दोघांनी चांगला खेळ केला, परंतु भारत सिरीज हारला. यावेळीचा फटका पुन्हा स्क्रीनच्या समोर. आता संधी नाहीये फिल्डरला, कारण बॉल चाललाय स्क्रीनच्या वरनं सीमारेषा बाहेर. षटकार.
पावसाचा जोर वाढत चाललाय, त्यामुळे आपण वेळ वाया घालवू नका. खरं भय ही कोणाकडे नसते, शक्यतो वेळेसाठी आपल्याला थांबावं लागते. काल देखील 2 वेळा पाऊस आला, त्यामुळे आपल्याला थांबावं लागलं. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही, त्यामुळे जेवढा वेळ कमी खर्च करता येईल तेवढा तुम्ही कमी खर्च करा, जेणेकरून आपली स्पर्धा लवकर आणि सुरळीत पार पडू शकते. 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक आता मार्गस्थ झालंय. पहिला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. एक सिंगल आली, शॉर्ट मिड विकेट मधनं चेंडू फेक होईल तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगल बरोबर टीमची टोटल आता आपल्याला पाहायला मिळते 22 रन्स. कधी धावांचा डोंगर उभा राहतो, कधी धावांचा दुष्काळ पडतो. ह्या खेळपट्टीचा रंग वेगळा. ज्या प्रकारे क्लायमेट बदलतो, वातावरण चेंज होतं, तसा खेळपट्टी देखील आपला रंग बदलवते. कधी फलंदाजाला अनुकूल ठरली तर कधी गोलंदाजाला अनुकूल ठरली. ह्या खेळपट्टीवरती जो आपली कसरत करेल, जो आपलं मेहनतीनं क्रिकेट केलेल, त्याच्यासाठी ही खेळपट्टी फार अनुकूल ठरली आणि सध्या आपण ते क्रिकेट मैदानावरती पाहतोय. बॉल हवेत आहे, शतक जवळपास नाहीये, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल तर दिलाय, परंतु पाहायचंय थ्रो थोडासा चुकीचा आला आणि परफेक्ट आहे की नाही आता पंचांनाही प्रश्न पडलाय. त्यांनी प्रश्न विचारलाय थर्ड अंपायरला. तिसरे पंच आता मदत घेतली जातीये. थर्ड अंपायर रनआउटसाठी ते दुसऱ्या धाबेला चेक केला जाईल. विक्रम शेलार आमच्या सोबत आहेत. तिसऱ्या पंचाची गरज येते. क्लोज डिसिजन, हा डिसिजन खरं तर क्लोज झाला एकदम, त्यामुळे आता तिसऱ्या पंचाने प्रश्न पडलाय. परफेक्ट डिसिजन तुम्हाला मिळेल. चला, वातावरण चेंज झालंय. तिसऱ्या पंचानं प्रश्न पडलाय. परफेक्ट, कारण क्लोज डिसिजन मी सांगितलं की परफेक्ट डिसिजन येणं आता गरजेचं आहे. आणि बॅट्समन आउट. OUT तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. फलंदाज माघारी परतेल. मिळेल फक्त एकच धाव. रिप्ले मध्ये पहा आणि ऑन द लाईन त्याच्यानंतर बेल्स उडालेत आणि काय परफेक्ट डिसिजन होता. त्यासाठी तुमची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे योग्य पंच, प्रोफेशनल पंच पाहिजेत, ज्यांना क्रिकेटची भरपूर माहिती आहे. प्रत्येक नियम तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आणि विक्रम शेलार तर विकी शेलार खंबाळपाडा
डिसिजन दिला त्यांनी योग्य. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जय दुधकर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक. बॉल चांगला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आल्या आल्या ताकदीचा वापर केला आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. जयच्या बॅट मधून येतोय चौकार. जयच्या बॅट मधून आलाय चौकार. धावा संख्या 27 रन आणि त्या बॅटची एज. धक्का जय पाठीमागे परतलाय पुन्हा एकदा अजून एक धक्का. एक चौकार त्यानंतर विकेट. धावा संख्या 27 धावा 3 विकेट. शेवटचं षटक आणि आता 2 चेंडू शिल्लक राहिले त्या ओव्हर मध्ये संघर्ष करावा लागेल. 2 चेंडू मध्ये एखादा किमान मोठा फटका लागला की एक चांगली टोटल उभारू शकतात. सन्मानजनक स्थिती मैदानावरती निर्माण होऊ शकते टीम बॅटिंग करणाऱ्या प्रतीक 11 संघाची. चला स्पीडअप करा. थोडासा वेळ कमी घ्या. वारंवार सूचना द्यायला नको आहेत कारण आता वेळ उरला नाहीये. बॉल चांगला होता. यष्टिरक्षकाचा प्रयत्न होता परंतु 22 स्वरूपात रन मिळाली. त्या ठिकाणी संघाला धावसंख्या पोहोचली ती 28. या धावसंख्येवरती इथनं त्या शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. टार्गेट सेट होणार या बॉलवरती. टार्गेट कितीचं? चौकार आला तर 33चं टार्गेट राहणार. जर षटकार आला तर 35चं टार्गेट राहणार. पाहिजे टार्गेट चौकार षटकारानं बनणार की सिंगल डबल न की विकेट डॉट न. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला गिरीश. शेवटचा चेंडू चांगला होता परंतु इथे कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट बॉल आला शेवटचा अंतिम आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इकडे समाप्त झालं. प्रत्येक 11 संघानं केलं त्या टोटल 28 धावा म्हणजेच 29 धावेचं टार्गेट उभं केलंय भार्गवी 11 संघाच्या समोर. चला फ्रेंड्स 11 संघ कॅप्टन आणि जय हनुमान 11 संघ. चला फ्रेंड्स 11 संघाचा कदाचित शेवटची लढत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 संघ लगेचच या. फ्रेंड्स कॅप्टन आपण लगेच संपर्क करा. जय हनुमानचे कॅप्टन उपस्थित झालेत.
हॅलो चेक. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. पहिलं सत्र आपण पाहतोय 29चं टार्गेट दिलंय. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानावरती 29 धावेचं टार्गेट. प्रत्येक 11 संघानं प्रथम बॅटिंग केली, परंतु आता भार्गवी 11 संघ आपण पाहतोय 29 धावेचं टार्गेट. महर्षी बाळगुण सलामी जोडी मैदानात मध्ये दाखल झाली. चला फ्रेंड्स 11 आणि जर्मन. तर मी सामना स्टार्ट होतोय मैदानावरती. पहिला चेंडू अतिशय सुरेख होता आणि डॉट बॉलची समाप्ती. तर दरम्यान आमचे मलंगडचे टायगर, मलंगडचा टायगर म्हणून ज्याला संबोधत होतं रविदादा बाईले या आपण व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केलं जाते. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू डॉट, लक्ष 29 धावेचं. यावेळीचा चेंडू कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय कबर मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत ही दुसरी धाव पूर्ण झाली आणि 2 धावेने अकाउंट ओपन झालं मैदानावरती. आकाश आणि त्याचबरोबर गिरीश. दोन धावा आल्यात. बॉल चांगला, फटका देखील चांगला इनसाइड आउटचा. पाऊस पडलाय, ग्राउंड थोडासा ओला आहे, त्यामुळे बॉलची गती थोडी कमी झाली आणि 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या. आकाश मात्रे, गिरीश मात्रे हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एकोणतीस धावेचं टार्गेट आहे. 4 धावाला 3 चेंडू मध्ये. यावेळीचा बॉल हवेत, शॉर्ट एक्सच्या कव्हर मध्ये झेल टिपलाय आणि खेळ समाप्त झालाय. पहिला विकेट. आकाश मात्रे माघारी परततोय. बॉल स्कोर झाला 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. प्रति षटक 9.66 ची सरासरी आहे. नवीन बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये, किशोर फुलोरे. मागच्या मॅच मध्ये किशोरने चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता ती जिम्मेदारी परत एकदा त्याच्या खांद्यावरती आली, कारण आता रन्स बनवायच्या इथनं अद्याप 25 धावा. बॉल चांगला, लेन चांगली, बॉल पडल्यानंतर डीप राहिला आणि फलंदाज किशोरला मात्र बीट केलाय. किशोर फुलोरे एक अनुभवी खेळाडू, जुना खेळाडू आहे. सुनीलचं षटक फार चांगलं राहिलंय. 5 चेंडू मध्ये त्यांना उद्या 4 धावा दिल्या, परंतु एक आकाश मात्रेची विकेट. यावेळेस मात्र टॉपेज लागलाय. विकेट अजून एक. किशोर फुलोरे ही माघारी परतलाय. पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी सुनीलनं 2 धक्के दिलेत. बॅटिंग करत असताना भार्गवी 11 संघाला 4 या धावसंख्येवरती 2 धक्के लागलेत. आता समीकरण 12 चेंडू आणि 25 धावेचं. ठिकाणी 12वी मॅच फ्रेंड्स 11 जय हनुमान 11 यांच्यामध्ये.
तर व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत खरं तर मलंगडाचा ढाण्या वाघ आणि मलंगडाचा टायगर अनेक वर्ष हे नाव तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं आणि खरं तर ते जपलंही रवी बायलेनं. आज संपूर्ण मलंगडाची ओळख पहिल्यांदा म्हटलं की रवी बायले असं व्यासपीठावरती आले, त्यांचा सन्मान केला जाईल. रविदादा बायले या, एक लेजंड क्रिकेट खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटला दिली, शांत स्वभावानं क्रिकेट खेळणार रवी बायले सध्या व्यासपीठावरती आहे. चला गोलंदाज तयार, बॉलिंग वरती अनिकेत आलाय. फटका चांगला, शॉर्ट एक्स्ट्रा कबरला खेळाडू आहे, एक धाव पूर्ण केली, सिंगल आली. रवी बायलेंचा सन्मान होतोय. टायगर ऑफ मलंगड, मलंगडाचा ढाण्या वाघ आणि त्याचा सन्मान केला जातोय. चला सेकंड ओव्हर अनिकेतचा वापर केलाय. यशरक्षक बीट झालेत, पाठीमागे स्लिपचे खेळाडूही बीट झालेत आणि जोपर्यंत चेंडू लॉंग स्टॉप म्हणून फील्ड होणार तोपर्यंत आले 2 धाबा. ओव्हर थ्रो पुन्हा रन्स घेण्याची संधी होती परंतु 2च धाबा प्राप्त केल्या. आठ धाबा धाबळकावती लागलेत. स्विचिटचा प्रयत्न करतात, नापाक प्रयत्न, परंतु इथे धाव घेण्याचा देखील संधी होती, लक्ष नव्हतं स्ट्रायकर खेळाडूचं आणि धावा झाले त्या 8. आता जिंकण्यासाठी गरज येते अद्याप 21 धावेची. येणारे बॉल शिल्लक राहिले त्या ओव्हरमध्ये 3 चेंडू म्हणजे जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूमध्ये आता संघर्ष करावा लागेल कारण येणारे चेंडू 9 आणि 21 ची आवश्यकता. फटका चांगला यावेळी सजवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. मात्र एक ताकदवर खेळाडू आहे, शेवटपर्यंत तो टिकला, तोही मॅचचा निकाल लावू शकतो. कारण आता 8 मध्ये 17 हे क्रिकेटमध्ये मोठं समीकरण नाहीये आणि क्रिकेटमध्ये कुठलं समीकरण मोठं किंवा छोटं नसतं, बस तुम्हाला संघर्ष करायचा असतो. ज्याचा संघर्ष मोठा तो सामना जिंकत असतो, तो खेळाडू चांगला खेळ करत असतो. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. स्वतःला सिद्ध करण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागतात. एक सिंगल घेतली, आता 16 धाबा पाहिजेत 7 बॉल मध्ये. 7 बॉल 16चं समीकरण. तेरा धाबा, आता गरज आहे ती 16 धाबीची. 7 बॉल 16. पुन्हा एकदा क्रिकेटचं स्विचचा प्रयत्न केला, नापाक प्रयत्न जेव्हा म्हटलं जातं. आम्ही वारंवार सांगतो की रिव्हर्स शॉट एक असा शॉट आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु इथे काय घडलंय,
रनआउट झाले की नाही पंच आम्हाला सांगतायत आता. त्यांनी रेफर केलं, तिसऱ्या पंचाला पाहायचंय परफेक्ट काय झालंय, काय घडामोडी झाल्यात, पहिली बेल्स पडलेली आहे की नाही, की काय घडलंय नेमका. इकडे फलंदाज रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही नेहमी सांगतो की रिव्हर्स करण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे, दुसरी गोष्ट तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. आणि इथे आता चेक केला जातोय बेल्स अगोदर पडलेली की नाही पडलेली हे पाहावं लागेल. येस, सेकंड अटेम्प्ट मध्ये तो फलंदाज रनआउट झाला. सुरुवातीला एक बेस पडली होती त्यामुळे, आणि जेव्हा सेकंड चान्स मध्ये त्याने स्टंप उखाडले त्यावेळेस तो आउट झालाय. इथे धावा आता झाल्या स्कोरवरती 14 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तर अंतिम षटकामध्ये 15 धावीची गरज आहे, असंच काही समीकरण मागच्या वेळी देखील आपण पाहिलं, परंतु त्यावेळेस धावा चेस झाल्या होत्या. आता खेळाडू वेगळे आहेत, परंतु इकडे गिरीश मात्रे सारखा खेळाडू. सिंगल आली ना, हो 14 झाल्या, 13 होत्या, एक सिंगल आली, दुसऱ्या आउट झाला, 14 झाल्या. आता 15ची गरज आहे. सहा चेंडू 15. चला तर 6 चेंडू, आता गरज है 15 धावेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल, कारण आता अस्तित्व पणाला लागलंय. शेवटच्या क्षणाला प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. तुमचं लीग मध्ये बनवून राहायचं असेल, तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक मॅच आता जिंकावी लागेल. 6 चेंडू 15. सुंदर ट्रॉफ्या तुम्ही पाहतायत या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल, पहिला धमाका आणि झेल टिपलाय. काय जजमेंट आहे, अगदी सुरेख जजमेंट. पहा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर गिरीश मात्रेची विकेट किती इम्पॉर्टंट होती आणि पहिला बॉल वरती त्याने आक्रमण केलं, परंतु तिकडे काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विशाल जजमेंट चांगलं, बॉलकडे लक्ष त्यानं परफेक्ट ठेवलं शेवटच्या क्षणापर्यंत आणि झेल टिपला. खेळ समाप्त. या ठिकाणी गिरीश मात्रेचा पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सुंदर ट्रॉफ्या तुम्ही आकर्षित पाहतात, ते आम्हाला पुरस्कृत करणारे सन्मानी आमचे प्रभाकर दादा बायले या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर 2 दिवस सतत पाण्याची पूर्तता करणारे, अर्थात असं म्हटलं जातं की जल है तो कल है, आणि पाण्याची व्यवस्था करून देणारे आमचे सन्माननीय अनिल दादा बायले आणि प्रकाश दादा मडवी, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
ज्या क्षणाची आपण आतुरतेने मित्र वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे सन्माननीय ज्ञानेश्वर दादा वायले आणि सागर दादा वायले यांचं या ठिकाणी सॉरी ज्ञानेश्वर दादा भोईर आणि सागर दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व, एक कार्यकुशल नेतृत्व असणारे सर्वांचे लाडके सन्माननीय ज्ञानेश्वर दादा भोईर आणि त्याचबरोबर आमचे सागर दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व, सातत्यानं प्रत्येक क्रीडा स्पर्धेला त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर दादा भोईर आणि त्याचबरोबर सागर दादा भोईर आपलं वसार प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ वसार यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची समाप्ती 6 मध्ये 14-15ची गरज होती. पहिल्या बॉलला गिरीश मात्रेची विकेट पडली, त्यानंतर 5 चेंडू 15, त्यानंतर आला डॉट बॉल. आता राहिले 4 बॉल आणि 15 धाबीची आवश्यकता. बॉल चांगला आहे, इथे रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक सिंगल आली. आता समीकरण जे राहिले 3 बॉल 14 सॉरी 3 बॉल मध्ये 14ची आवश्यकता. 2 किमान मोठे फटके आले तरच सामना शेवटच्या बॉलला जाऊ शकतोय. त्यामुळे येणारे 2 चेंडू तुम्हाला 2 मोठे फटके दाखवावे लागतील. 2 बॉल 2 चौकार आले तरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 2 बॉल 2 षटकार लागले तरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 2 बॉल 1 चौकार 1 षटकार लागला तरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. पाहायचं काय घडणार. येणारे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. 2 मोठे फटके हेच आता सामन्याला वाचू शकतात, शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतात. कारण टार्गेट या मॅच मध्ये होतं 29. भार्गवी 11 संघाच्या समोर 3 मध्ये 2 मॅच जिंकल्यात, परंतु बॉलला पाठवलंय अगदी ढगात आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचले, विकेट मिळाली. आता 2 बॉल मध्ये 14 धावा. सध्या आपण पाहतोय एक उत्तुंग व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असणारे सर्वांचे लाडके समाजसेवक, एक दामदार व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर दादा भोईर आणि त्यांच्यासोबत आमचे सागर दादा भोईर मॅचचा आनंद घेतात. त्यांचं जय गावदेवी क्रिकेट संघ वसारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वसार प्रीमियर लीगची परंपरा, वाटचाल परंपरेची आणि परंपरा वसार गावच्या प्रीमियर लीगची. हा चेंडू डॉट सामना. आता खरं तर वाईटचा इशारा केले पंचांनी. 2 मध्ये 13 पाहिजे. 2 बॉल 2 षटकार लागले तरी भार्गवी 11 संघ सामना जिंकू शकणार नाही. याचं कारण की भार्गवी 11 संघानं केलेला खराब प्रदर्शन, त्यांची बॅटिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. सुरुवातीला 2 मॅच लगातार जिंकली आणि आता शेवटची 2 मॅच गमवतात की काय. कारण एकीकडे आपण पाहतोय टीम प्रतीक 11 संघ 2 मॅच हरला होता लगातार. हा मॅच जिंकला तर त्यांचं अस्तित्व देखील टिकेल या लीग मध्ये. कोणता संघ लीगच्या बाहेर होणार. चांगला चेंडू, चांगला बॉल. इकडे विकेट तर मिळाली आहे आणि सामना जिंकलाय प्रतीक 11 संघ. 1 बॉल शिल्लक आहे फक्त, औपचारिकता राहिली आहे. प्रतीक 11 संघ 4 मध्ये 2 हारला 2 जिंकला. भार्गवी 11 संघ 4 मध्ये 2 हारला 2 जिंकला. इकडे भूमी 11 संघ 3 जिंकून आता क्वालिफाय झालाय तो सुपर 4 मध्ये. त्यानंतर टायगर MG टायगर देवांशी 11 तर जवळजवळ 2 सामने राहिलेत ते जिंकावेच लागणार आणि प्रिन्स 11 संघाची लढत आता होणार आहे. कलो या मोरो, जिंकलात तर अस्तित्व टिकावल, हारलात तर मात्र संघ तुम्हाला डिफेन्स राहावं लागेल. आणि आता त्यांची मॅच जवळजवळ आपण पाहणार फ्रेंड्स 11 वर्सेस जॉनमान मध्ये. जॉनमान संघाला ही मॅच जिंकावी लागेल. 2 मॅच त्यांनी जिंकलेत कदाचित. जर्मन संघ जिंकला तर तो देखील क्वालिफाय होणार आणि फ्रेंड्स 11 संघ जिंकला तो क्वालिफाय होणार. म्हणजे आता जो जिंकेल तो क्वालिफाय होणार. शेवटचे सामने आता उर्वरित राहिलेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं की मॅच गमावली आहे ती भार्गवी 11 संघाने. 29चं टार्गेट त्यांना चेस झालं नाहीये आणि हा मॅच जिंकला प्रतीक 11 संघानं.
व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व आणि एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके सन्माननीय ज्ञानेश्वर दादा भोईर त्यांच्या सोबत तुम्ही पाहतायत